सर्वात अगोदर 2026च्या तुम्हाला सर्वांना खूप 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 शुभेच्छा. कारण की ह्या 2026मध्ये ना आपल्याला बऱ्याच काही गोष्टी साबित करायच्या आहेत किंवा हासिल करायच्या आहेत किंवा ज्याला म्हणाल ना तुम्ही गोल जो आहे त्याला आपल्याला अचीव्ह करायचं आहे. पण त्या अगोदर गेलेलं जे 2025 वर्ष आहे हे सर्वांसाठी खूप चांगलं गेलेलं आहे. म्हणजे काही लोकांना वाईट अनुभव आले, काही लोकांना चांगले अनुभव आले. आणि ह्या 2025मध्ये ना मी जानेवारीपासून व्हिडिओज पोस्ट करतो आहे यूट्यूबवरती आणि फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती वगैरे, आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद तुमच्या सगळ्यांकडनं मिळतो आहे. आता या सगळ्या प्रतिसादाबरोबर मला ना बऱ्याच काही गोष्टी नवीन नवीन शिकायला मिळाल्या ह्या 2025मध्ये. काही चांगल्या आहेत, काही वाईट आहेत. चांगल्या गोष्टी खूप चांगल्या आहेत, ज्या खूप जास्त आहेत, आणि वाईट अनुभव आहेत. कारण की चांगल्या गोष्टींना तेव्हाच किंमत आहे जेव्हा तुम्हाला वाईट अनुभव येतात, आणि ते वाईट अनुभवसुद्धा मला 2025मध्ये आलेले आहेत. तर असं हे मिक्स असं वर्ष गेलेलं आहे. पण तरीसुद्धा मी सांगेन की 2025 माझ्यासाठी खूप चांगलं गेलं आणि मला त्यातून खूप चांगल्या नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. आता हे फक्त माझ्यासाठी चांगलं नाही गेलं, तर सगळ्या लोकांसाठी सुद्धा चांगलं गेलं, जे इन्व्हेस्टर आहेत त्यांना सुद्धा. कारण की बरेच इन्व्हेस्टर्स माझ्याशी ह्या वर्षामध्ये कनेक्ट झाले किंवा जोडले गेले, ज्यांची मी नवीन SIP सुरू केली, लमसम इन्व्हेस्टमेंट सुरू केली, आणि ज्यांची इन्व्हेस्टमेंट सुरू केल्यानंतर लगेचच ना मार्केट पडायला सुरुवात झालं. म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये बऱ्यापैकी मार्केट करेक्ट झालं होतं, आणि त्यावेळेस त्यांचा पोर्टफोलिओ जो आहे ना तो मायनस दिसायला सुरुवात झाली. आणि मग त्यांच्याकडनं मला कॉल्स यायला लागले, सर आता आम्हाला हे काय झालं, म्हणजे कमी व्हायला लागले आहेत पैसे जे अगोदर चांगले दिसत होते, मग काय करायचं आता, म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न येत होते. आणि काही अगदीच नवीन इन्व्हेस्टर्स होते ज्यांनी एकच SIP सुरू केली होती, 2000ची SIP होती, 1000 रुपयाची SIP होती, आणि त्याच्यामध्ये 50 रुपये 60 रुपये कमी झाले. त्या लोकांचे सुद्धा मला पॅनिक झाल्यानंतर कॉल येत होते. तर अशा सगळ्यांचा अनुभव आला, आणि त्यानंतर मग मी त्यांना मोटिवेट करायला सुरुवात केली, मॉरल सपोर्ट द्यायला सुरुवात केली, आणि त्यानंतर त्यांना ॲक्च्युली म्युच्युअल फंड इंडस्ट्री काय आहे, म्युच्युअल फंड कशा प्रकारे काम करतं हे त्यांना सांगितलं. याच्या अगोदरसुद्धा त्यांना सांगितलं होतं, असं नाही की त्यांना सांगितलं नव्हतं. पण जोपर्यंत तुम्ही आहे ना प्रॅक्टिकल अनुभव तुमचा घेत नाही ना, तोपर्यंत ह्या गोष्टी तुम्हाला कोणी असं पुस्तकी ज्ञान देऊन शिकवू शकत नाही. जोपर्यंत तुम्ही ते प्रॅक्टिकली अनुभवत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला त्या गोष्टी जाणवणार नाहीत. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो ना, अरे 50 रुपये तर मायनस झाले, तुम्ही लोक काय एवढा विचार करतात, किंवा 100 रुपये मायनस झाले तरी का लोक एवढा विचार करतात. पण जेव्हा तुमचे स्वतःचे पैसे जातात ना किंवा कमी होतात, त्यावेळेस आपल्याला नक्की असं वाटतं की अरे काहीतरी चुकीचं आहे. पण त्या व्यतिरिक्त जेव्हा मार्केट वरती चालायला सुरुवात होतं आणि आपला जो पोर्टफोलिओ आहे तो ग्रीन व्हायला सुरुवात होतो ना, तर त्यापेक्षा सुंदर अनुभव कुणालाच येत नाही, कुठल्याच इन्व्हेस्टरला येत नाही. त्यांना त्यांचा पोर्टफोलिओ आहे ना ग्रीन व्हायला दिसायला सुरुवात लागतो, आणि ऑटोमॅटिकली आहे ना ते पॉझिटिव्ह एनर्जीने अजून इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार करतात. किंवा ते असं मला सांगतात, म्हणजे काही लोकांची ज्यांचं वय 40-45 वर्ष असेल, अशा लोकांची जेव्हा मी SIP सुरू केली त्यावेळेस सुरुवातीला ते एकदम घाबरत होते की कशाप्रकारे SIP सुरू करावी, कशाप्रकारे इन्व्हेस्ट करावे, कोणत्या फंड्समध्ये, याबद्दल त्यांना काहीही माहिती नव्हतं. पण जेव्हा त्यांनी सुरुवात केली, 8-9 महिने 10 महिने गेले, आणि आता त्यांचे मला फोन येतात आहेत की सर मला माझ्या मुलाची पण करायची आहे, मुलीची पण SIP करायची आहे, तुम्ही जे सांगता ते आता आम्ही एका वर्षभरामध्ये अनुभवलं आहे, आणि आता आम्हाला वेळ झाला, लेट झालं SIP सुरू करण्यासाठी किंवा इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी, तसं आमच्या मुलांबरोबर होऊ नये, म्हणून तुम्ही आमच्या मुलांची पण कमीत कमी म्हणजे 500 रुपये 1000 रुपयाची तरी SIP सुरू करा, म्हणजे त्यांना एक सवय लागेल. आणि मी पण त्यांना सांगेन की मी तुमचे 1000 रुपयाची SIP सुरू केली आहे, तर तुम्ही काही ना काही अरेंज करून तुमच्या पॉकेटमधून ते पैसे सेव्ह करायला शिकायला सुरुवात करा, आणि तुम्ही तुमची SIP कंटिन्यू करा. तर अशा प्रकारचे चांगले अनुभवसुद्धा आलेत. आणि वाईट अनुभव म्हणाल तर वाईट अनुभवसुद्धा खूप आलेत. जे लोक मला फोनवरती भेटतात किंवा फोनवरती कॉल करतात, ऑनलाईन आम्ही भेटतो किंवा व्हिडिओ कॉल थ्रू भेटतो, किंवा इथे माझ्या ऑफिसमध्ये येतात ना, त्यांच्याकडनं मला असे काही अनुभव आलेले आहेत. त्यातला एक अनुभव सांगतो की एक क्लायंट होते की जे मला खूप लांबून भेटायला आले, आणि त्या आल्यानंतर त्यांच्याशी बरोबर सगळं डिस्कशन वगैरे झालं, आणि मग त्यांना मी सांगितलं की कशाप्रकारे आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची आहे, कशा प्रकारे तुम्हाला प्लॅनिंग करायला हवं. आणि हे सगळं प्लॅनिंग मी जेव्हा त्यांना सांगितलं तर ते म्हणाले की ओके ठीक आहे चालेल, आपण यावरती विचार करूयात. आणि नंतर असं झालं की मग ते म्हणाले की मला 1-2 दिवस द्या, आम्ही ठरवतो. आणि त्यानंतर त्यांचा काही कॉलच आला नाही. मग नंतर मी 2-3 वेळा त्यांच्याकडे कॉलबॅक केला, तर ते असं म्हणायला लागले की सर तुम्ही का मागे लागताय आम्हाला जर करायचे असेल तर आम्ही करू, तुम्ही आम्हाला फोन करत जाऊ नका वगैरे. पण नाही, हे तर तुम्ही माझ्याकडे आलेलात, मी तुम्हाला पर्सनली कॉल कुठलाही केला नव्हता, तरीसुद्धा लोकांचे असे रिॲक्शन्स असतात. काही लोकांचं असं असतं की मी व्हिडिओजमध्ये पहिलेच सांगत असतो की तुम्हाला काही हेल्प हवी असेल तर तुम्ही मला कॉल करा. पण हेल्प म्हणजे काय, तर काहीही हेल्प मागतात लोक की सर आमचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक नाही तर ते करून द्या.
अरे ते काम माझं नाही आहे, ते मी नाही करू शकत. आणि त्याचबरोबर काही लोकं असेही असतात की ज्यांना काही वेळेचं भानच नसतं. रात्री 11:30 वाजता मला फोन करतात आणि सर सांगतात की सर तुम्ही फ्री आहात का? मला 2 मिनिटं बोलायचं होतं. मी तरी सांगितलं की सर आता माझ्याकडे वेळ नाही आहे. आता उद्या सकाळी तुम्ही कॉल करा, आपण उद्या व्यवस्थित आरामशीर बोलू. नाही, नाही, फक्त 2च मिनिटं. आणि 2 मिनिटाचा कॉल 10-15 मिनिटं, 20 मिनिटं चालतो. आणि त्यामधनं काहीच साध्य होत नाही. म्हणजे त्यांचे जे क्वेश्चन्स असतात ना, ते एकदमच कसे तरीच असतात, ज्यांचा काही ताळमेळच नसतो. म्हणजे काहीतरी टाईमपास करायचा म्हणून फोन करायचा, अशी लोकं खूप सारी मला भेटली. त्यामुळे ना मला असं वाटायला लागतं की या लोकांचं काय करायचं? यांना ना स्वतःची इन्व्हेस्टमेंट करायची आहे, ना स्वतःचा काही विचार करायचा आहे. मार्केटमध्ये किंवा बाहेर जे काही नवीन ज्ञान मिळत असेल ना, ते सुद्धा घेण्याची त्यांची कॅपॅसिटी नसते. तर अशाही लोकंसुद्धा मला भेटले. त्यामुळे मला खूप चांगले अनुभवसुद्धा आले आणि खूप वाईट अनुभवसुद्धा आले. यातला सगळ्यात चांगला अनुभव मला म्हणाल तर मी एका माझ्या क्लायंटची SIP सुरू केली. म्हणजे हाऊसवाईफ होती, तिचं काहीही इन्कम नव्हतं. तिचा व्हिडिओसुद्धा मी यूट्यूबवरती पोस्ट केला होता. आणि त्या वाईफने म्हणजे तिने जी इच्छा प्रकट केली SIP सुरू करण्याची किंवा इन्व्हेस्टमेंट करण्याची किंवा जे काही सेव्हिंग, मी SIP इन्व्हेस्टमेंट याबद्दल बोलत नाही, फक्त सेव्हिंग करण्याचा जो तिने विचार केला आणि सेव्ह करण्याचा प्रयत्न करते ती, तो खूपच वाखाणण्याजोगा आहे. म्हणजे त्याला काही शब्दच नाहीत असे. म्हणजे जर तुम्हाला करायची इच्छा असेल ना, तर तुम्ही काहीही करू शकता. आणि अशा त्याच महिला नाही तर मला महाराष्ट्रभरातनं बऱ्याच अशा महिलांच्या मी SIP सुरू केलेल्या आहेत, त्यांच्याशी मी बोलतो. काही लोकांशी तर मी जेव्हा माझ्याकडे फ्री वेळ असतो ते मला समोरून कॉल करतात. आम्ही बऱ्याच गोष्टींवरती डिस्कशन करतो. आणि मला पर्सनली खूप छान वाटतं की अशा लोकांशी जे बोलायला, की ज्यांना खरंच म्युच्युअल फंडबद्दल किंवा त्यांच्या इन्व्हेस्टमेंटबद्दल किंवा भवितव्याबद्दल काहीतरी जागरूकता आहे. आणि फक्त महिलाच नाही तर माझ्याकडे खूप सारे जेंट्स आहेत ज्यांनी SIP सुरू केली आहे. त्यांच्याशी पण मी तासनतास गप्पा मारतो. बरेच लोकं आहेत जे कोल्हापूरचे आहेत, सोलापूर, सातारा, लातूर वगैरे ह्या ठिकाणची लोकं आहेत. त्यांनी खूप चांगला अवेअरनेस आहे त्यांना मार्केटबद्दलचा. म्हणजे मला जे अगोदर असं वाटायचं की पुण्या, मुंबई सारख्या ठिकाणी लोकं इन्व्हेस्टमेंटबद्दल जागरूक आहेत. त्यांना म्युच्युअल फंड किंवा इतर जे मार्केटमध्ये प्रोडक्ट आहेत त्यांच्याबद्दल माहिती आहे. पण असं काही नाही आहे. गावच्या ठिकाणी सुद्धा बऱ्याच लोकांना खूप चांगलं ज्ञान आहे आणि ते खूप चांगल्या प्रकारे करता येतात, मुंबईपेक्षा खूप चांगल्या प्रकारे. तर अशीही खूप चांगली लोकं मला भेटली. जो नवीन इन्व्हेस्टर होता ना, त्यालासुद्धा खूप एका वर्षामध्येच बरेच अनुभव मिळाले. मार्केट जेव्हा वरती होतं तेव्हा त्याचा पोर्टफोलिओ एकदम ग्रीन झाला होता. नंतर मार्केट खाली आलं तेव्हा त्याचा पोर्टफोलिओ ग्रीनमधनं मायनसमध्ये गेला, रेडमध्ये दिसायला लागला. पुन्हा आता तो ग्रीनमध्ये आला. आता यामध्ये मी बऱ्याच लोकांना स्टेपअपबद्दल सांगितलं आणि स्टेपअपच्या माझ्या वेगवेगळ्या थेअरीज आहेत त्याबद्दल सांगितलं. आणि त्याच्यामधून सुद्धा लोकांनी खूप चांगलं इन्स्पायर होऊन चांगली SIP अमाऊंट त्यांची वाढवली. ज्यांना ₹500ची SIP होती त्यांनी वाढवत महिन्याच्या किंवा वर्षाच्या शेवटीपर्यंत ₹800-900 घेऊन गेले. हे खूप चांगलं आहे. म्हणजे अशा लोकांची मी खूप प्रशंसा करेन की ज्यांच्याकडे काहीच नसताना सुद्धा त्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट केली. आता जो मला प्रश्न सगळे लोकं विचारत असतात की किंवा मला जेव्हा कॉल करतात किंवा मला ज्या गोष्टी प्रकर्षाने जाणवतात, ती म्हणजे जेव्हा मला फोन करतात त्यावेळेस मी त्यांना सांगतो की सर मी मुंबईमध्ये आहे, तुम्ही लातूरमध्ये असाल किंवा तुम्ही जालनामध्ये असाल किंवा तुम्ही धुळेला असाल, बुलढाणाला असाल, तर ते म्हणतात की सर आम्हाला करायची तर आहे, पण आता तुम्ही खूप लांब आहात आणि ते कसं करायचं? तर मी त्यांना ज्यावेळेस सांगतो की सर आपण ऑनलाईन ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, आपण त्या करू शकतो. तर ऑनलाईन फ्रॉड्स ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या होतात आहेत ना, तर लोकं विश्वास ठेवायला तयार होत नाहीत. त्यामुळे त्यांना इच्छा असते पण ते करत नाहीत. पण मला त्यांना एकच सांगायचं आहे की जर तुम्हाला सोशल मीडियावरती मी तुमच्यासमोर येतो आहे, माझं ऑफिस तुम्हाला मी सांगतो आहे की इथे प्रकारे आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी लोकांना जाऊन भेटतो आहे. जर तुम्हाला माझ्याबद्दल काही डिटेल्स जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही एम्फीच्या वेबसाईटवरती गेलात आणि तुम्ही माझं नाव ARNमध्ये जाऊन माझं नाव जर सर्च केलं तर तुम्हाला माझ्या तिथे डिटेल्स टोटली पाहता येतील. म्हणजे माझ्याच असं नाही, तुम्हाला माझ्या व्यतिरिक्त जर कुणाकडूनही कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर माझं एक सांगणं आहे की तुम्हाला ज्या माणसाकडनं तुम्ही इन्व्हेस्टमेंट सुरू करताय ना, तो ॲक्च्युअली तो रजिस्टर आहे का? त्याच्याकडे व्हॅलिड लायसन्स आहेत की नाही? या सगळ्या गोष्टी पाहणं गरजेचं आहे. आणि त्या कुठे पाहायच्यात? तर असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया या वेबसाईटवरती जायचं आहे आणि तिथे ARN चेकमध्ये जायचं आहे किंवा एम्फी ARN चेक असं जर तुम्ही गुगलवरती टाईप केलं तर डायरेक्टली ती लिंक येते आणि त्या लिंकवरती तुम्ही तिथे जाऊन ते चेक करू शकता. तर चला आता मी माझा इथेच व्हिडिओ संपवतो आणि 2025 मध्ये तुम्ही दिलेल्या सपोर्टबद्दल खूप 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 धन्यवाद. आणि आता 2026मध्ये आपल्याला याच्यापेक्षाही खूप चांगलं काम करायचं आहे. चांगलं कोऑर्डिनेशनने किंवा चांगल्या अंडरस्टँडिंगने आपल्याला मार्केटला समजून घ्यायचं आहे आणि आपल्या फायनान्शियल जर्नीकडे एक पाऊल पुढे टाकायचं आहे.
तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात मित्रांनो अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.